गुड इव्हनिंग स्टुडंट. आज जो पेपर होता 26 एप्रिलला मराठी माध्यमचा पेपर आहे माझ्याकडे. लँग्वेज थर्ड लँग्वेज म्हणजे तृतीय भाषा इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे ITची माझ्याकडे पेपर आहे. फर्स्ट जो इंग्लिशचे आन्सर की आपण बघूया. फर्स्ट जो क्वेश्चन आहे, आर यू सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आर यू हॅपी याच्यामध्ये एसनो टाईपमध्ये क्वेश्चन विचारायला आहे. ऑप्शन सेकंड म्हणजे क्वेश्चन मार्क पाहिजे इथे बॉक्समध्ये, तर तो सेकंड ऑप्शन आहे. फेब्रुवारी इज अ डॅश डॅश मंथ ऑफ द इयर. सेकंड मंथ येतो फेब्रुवारी. मॉस, ग्रास आणि ब्लश हे सगळे कसले आहेत? हे सगळे क्लाइंबर्स आहेत. ऑड मॅन आउट मध्ये ऑरेंज, मँगो, कॅबेज आणि ऍपल. कॅबेज हे व्हेजिटेबल आहे, बाकी सगळे फ्रुट्स आहेत. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. इफ माऊस इज इक्वल टू माईस, दॅन लिव्ह इज इक्वल टू काय असणार आहे? ऑब्विसली लिव्स असणार आहे. ऑप्शन नंबर फोर्थ. ओके, दिस इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन क्वेश्चन विल सी द सिक्स्थ वन क्वेश्चन. अपोजिट पेअर्स आपण शोधतोय. ओल्ड न्यू हे दोन्ही पण करेक्ट आहेत. दोन्ही थोडंसं कन्फ्युजन दिलेलं आहे, पण हे दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत म्हणून ऑप्शन नंबर 4 असणार आहे इथे करेक्ट ऑप्शन. आणि नेक्स्ट आहे, हाऊ मेनी मंथ्स इन 31 डेजचे किती मंथ्स आहेत? तर ते 7 मंथ्स असतात इयरमध्ये. आणि नेक्स्ट वन आहे, चूज द करेक्ट पंक्च्युएशन ऑफ द गिव्हन सेंटर. हॅलो, हाऊ आर यू. हॅलो, देन दे आर युझिंग मोस्ट ऑफ द एक्सप्लेनेटरी सेंटेन्स अँड देन आफ्टरवर्ड्स क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्क विचारलेला, क्वेश्चन विचारले म्हणून क्वेश्चन मार्क असणार आहे. ऑप्शन 3, विच इज रायमिंग वर्ड्स इज अ फॉलोइंग. नॉट विचारले, कोणता नाही रायमिंग वर्ड्स. त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचत जावा. गो आणि टू हा नाहीये. डाऊन टाऊन आहे, मॅप कॅप आहे, अँड सँड आहे. गो आणि टू हे दोन्हीचं प्रोनाऊन्सिएशन हा वेगळा होतो, त्यामुळे हे दोन्ही काय असणार आहेत? रायमिंग वर्ड नाहीयेत. चूज द करेक्ट सेंटेन्स. आय एम अ राजू हा फर्स्ट वन ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 हा झालेला आहे. 11 नंबर क्वेश्चन. आय लुक लाईक अ हॉर्स, ब्लॅक अँड व्हाईट स्क्रिप्ट ऑन माय हू एम आय, दॅट इज अ झेब्रा. इट्स अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन आहे 12 नंबर. सेकंड ऑप्शन इज अँगर. त्याचे जो आलेला आहे फेस, तो एक्सप्रेशन रॉंग आलेला आहे. गिव्ह द चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सेंटेन्स. आता ह्याच्यामध्ये आय विल हा फ्युचर टेन्स आलेला आहे. आय विल बाय बिग गोल्डन रिंग. बाय असणार आहे ह्याच्यामध्ये. ऑब्झर्व द गिव्हन पिक्चर अँड सिलेक्ट द रॉंग मेसेजेस. रॉंग मेसेज आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. गो ग्रीन क्लबचा. सेव्ह प्लांट हे करेक्ट आहे. प्रोटेक्ट प्लांट करेक्ट आहे. केअर प्लांट्स करेक्ट आहे. कट द प्लांट हा रॉंग मेसेज आहे. नेक्स्ट वन दॅट इज द पेट हेन. पेट हेन इज इन द डॅश डॅश. इन असणार आहे, आतमध्ये असल्यामुळे इन असणार आहे. ऑप्शन फर्स्ट इज अ करेक्ट. आणि नेक्स्ट वन आहे त्याच्यामध्ये वर्ड्स कोणते तयार येत होतं? ऑल दिलेला आहे इथे आणि त्याच्यानुसार वॉल, बॉल, कॉल आणि टॉल हे 3 वर्ड्स तयार होते. फाइंड द ऑड मॅन आउट ह्याच्यामध्ये सगळे हे प्रोनाउन आहेत. द हे काय आहे? आर्टिकल असणार आहे. ओके, आन्सर चेक करा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. विच ग्रुप इज अ मिनिंगफुल व्हेजिटेबल. व्हेजिटेबल पासून कोणते कोणते तयार होतात शब्द? ईट, एबल, टॅब आणि इगल हे सगळे तयार होतात, त्यामुळे ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट वन, विच डायरेक्शन. आपण डायरेक्शन बघतो, वरती जो असतो नॉर्थ, खाली साऊथ, राईटला असतो तो ईस्ट आणि इकडे लेफ्टला वेस्ट कन्सिडर करतो. स्कूल हे ईस्ट डायरेक्शन आहे, त्यामुळं फर्स्ट वन ऑप्शन हे काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. डिडंट ला असं लिहितो आपण. ओके, देन आय विल ला कसं लिहिणार आहे? आय आणि अपॉस्ट्रॉफी आणि डबल एल लिहितो, म्हणून ऑप्शन सेकंड हे काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. ओके, हा हे दिलेले ऑप्शन चेक करून घ्या. स्कॉलरशिपचे क्लासेस घेतो. क्लासेस जर लावायचा असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा. नेक्स्ट वन दिलेला आहे, आपण पॅसेज दिलेला आहे छोटासा आणि तो रीड करायचा आहे आणि त्याच्या खालचे क्वेश्चन आन्सर लिहायचे आहे. ओके, फिश इनकरेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन थर्ड हा करेक्ट असणार आहे. वॉक स्लोली. फिश कधी वॉक करत नाहीये. फाइंड द अपोजिट वर्ड्स. डर्टी, डर्टीचा अपोजिट वर्ड असणार आहे क्लीन. अँड विच इज द फॉलोइंग. सी इज अन डिफरंट. कॅप, कॅट क पासून सुरू होते. कोल्ड क पासून सुरू होते. कॅप पण क पासून सुरू होते. सर्कल स पासून सुरू होते, म्हणून ऑप्शन सेकंड हा वेगळा असणार आहे. डिफरंट साऊंड करतो, त्यामुळे ऑप्शन सेकंड असणार आहे.
And choose the correct instruction in the pictures. Raise the hand, fold the hand, join the hand. Join the hand, third one option is correct. आणि नेक्स्ट वन अँड लास्ट क्वेश्चन आहे स्कॉलरशिपचे क्लासेस नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम राष्ट्रीय मिलिटरी स्कूल एंट्रन्स एक्झामची तयारी आपण क्लासमध्ये तयारी करून घेतो. ऑनलाईन क्लासेस आहेत. जर लावायचे असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा. लास्ट क्वेश्चन आहे ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. हा पिक्चर तो तुम्हाला तो आहे स्क्वेअर शेपमध्ये. ऑप्शन सेकंड हा करेक्ट असणार आहे. थँक्यू.